शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024. अ कॉल टू स्पाय मूवी बघितली. सुंदर आहे, आवडली म्हणजे मला. थोडक्यात म्हणजे तेच की नाझी हे म्हणजे हिटलर सगळ्या देशावर हुकूमत करायला बघत असतो आणि अमेरिकन्स आणि इंग्लंड स्पेशली कसे फाईट बॅक करतात किंवा कसे मग आपले जासूस पाठवून त्यांचे प्लॅन्स काढून घ्यायचा किंवा नेस्तनाबूत करायचा प्रयत्न करतात. तर त्या याच्यात इंग्लंडमध्ये जो ऑफिस असतो सीबीआयचं, तर त्यांचं असं डिसिजन होतं की जर मुली असल्या त्यांच्या जासूस मुली, त्यांच्यावर पटकन कोणी शक करत नाही, तर शक्यतो आपण जासूस मुली पाठवू. पण आता ऑफिसमध्ये तर कोणी नसतात, मग जी असते तर ती म्हणते की मला थोडा वेळ द्या, मी तयार करते मुलींना, त्यांना थोडं ट्रेनिंग पण द्यावं लागेल. मग ती अशा काही मुली आयडेंटिफाय करते. तर त्यातली एक नूर म्हणून जी असते, राधिका आपटे, ती मेसेजेस सेंड करण्यामध्ये एक्सपर्ट असते. दुसरी असते ती बोल्ड असते आणि पण ती नेमकी लंगडी लंगडी म्हणजे वुडनचा पाय असतो तिला. मागे तिच्याच वडिला म्हणजे चुकीने तिला गोळी लागली असते आणि गँग्रीन झाल्यामुळे तो पाय तिला कापावा लागला असतो. आणि अजून एक दोन मुली असतात अशा. तर मग ह्या लोकांना सगळ्यांना ट्रेनिंग देऊन पाठवतात. पण म्हणजे बदकिस्मतीने म्हणा किंवा काय, तर मेसेज पाठवताना नूर पकडल्या जाते आणि मग तिला खूप हॅरेस केलं जातं, जेलमध्ये ठेवलं जातं, पण ती काही शेवटपर्यंत तोंड उघडत नाही. पण मग तिला अगदी भर म्हणजे नाझी हिटलरचं तेच असतं की पकडल्या गेलं, तुम्ही तोंड नाही उघडलं की चौकात सगळ्यांच्या समोर गोळी मारायची. म्हणजे पुन्हा कोणी हिम्मत करू शकणार नाही की आमच्या अगेन्स्ट म्हणजे जायचं. आणि ही मात्र इकडनं तिकडनं म्हणजे सारखं जी लंगडी असते, तर ती बऱ्याच ठिकाणी शिरकाव करते. ती तिकडले लोकांना म्हणजे ग्रुप बनवते, त्यांना समजवते की कसे आपल्यावर अत्याचार होतात. ते पोस्टर्स लावणं हे काम म्हणजे असं भरपूर अनरेस्ट फैलवते ती तिथे. आणि तर त्या लोकांना हे कळतं की कोणीतरी जासूस आहेत, पण त्यांना ते सापडत नसतात. आता ही नूर सापडली असेल, अजून कोण आहे? तर मग तिला जो तिथे एक डॉक्टर मदत करत असतो, तर ते आणि हे म्हणतात आपल्याला तर एकच आहे, कारण आपण कुठूनही गेलो तरी पकडले जाऊ. आणि त्या तिचं जी लंगडी असते तिचे सगळे पोस्टर्स लावले गेले असतात की वॉन्टेड वॉन्टेडच्या खाली. तर ती आपल्या पुष्कळ म्हणजे केस वगैरे म्हणजे पूर्णच मेकअप बदलायचा प्रयत्न करते. पण हे लोक शेवटी तिथून चालत 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 माउंटन क्रॉस करून इंग्लंडला येतात, म्हणजे इकडे आलेले जे जर्मनीमध्ये. म्हणजे लंगडी असून सुद्धा म्हणजे किती ती हार्डशिप्स हे करते आणि म्हणजे पोचतात. मग सगळेजण म्हणतात की काय आता काय करायचं, आपल्याला म्हणावा तेवढा सक्सेस काही मिळत नाहीये. तर मग हीच पुन्हा म्हणते की मलाच पाठवा पुन्हा. तर म्हणतात नाही नाही, आता तू आत्ताच आलीयस आणि आता नाही. मग नंतर ह्या लोकांचं जेव्हा पुन्हा डिसिजन होतं, तर त्याच्यात हे लक्षात येतं की आपलं हे कमी पडतंय, मेसेजिंग. तर मेसेजेस करता ट्रेन करायला पाहिजे आणि मग त्या पडून. तर ही लंगडीकांतीला तसं पाठवणं असं म्हणून ती याचं ट्रेनिंग घेते आणि म्हणते नाही, मी जाणारच आणि मला पाठवा. म्हणजे अशा प्रकारे हे दाखवलंय की किती डिव्होटेड असते ती, आणि ही ट्रू स्टोरीवर आहे. आणि मग अल्टिमेटली आणि हे 1942 वगैरेच्या युद्धाच्या वेळेस आहे, जेव्हा हे सगळं चाललं असतं. मग अमेरिकन्स पण पुष्कळ पार्टिसिपेट करतात आणि त्यांना मदत करतात. आणि मग अल्टिमेटली ते रीच टू सम कन्क्लुजन की नाही, आता आपल्याला हिटलरच्या अगेन्स्ट जाता येईल किंवा आता आपल्याला बऱ्यापैकी तयार आपण झालेलो आहोत आणि आता आपण सरळ जे मेन अटॅक किंवा त्यांच्या मेन याच्यामध्ये घुसायचं. तर अशा प्रकारे म्हणजे तो कॉल टू स्पाय बनवण्यामध्ये छान आहे, मला आवडली. वेगळ्या टाईपची थोडीशी